प्रीतीचे डोके दुखत होते आणि थोडं तापही होता। संध्याकाळी तिचा नवरा ऑफिसमधून आला तेव्हा ती म्हणाली की अहो ऐका ना, कृपया मला दवाखान्यात घेऊन चला, माझा ताप खूपच वाढत आहे। यावर तिचा नवरा रागाने म्हणाला, अगं तुला बरे झाल्यावर करायचं तरी काय आहे? तू मुलाला तर जन्म देऊ शकत नाहीस, मग तुझ्यावर उपचार करून काय फायदा? तू आई झाली असती तर या घरावर राज्य केलं असतं, परंतु तू तर ती ओसाड जमीन आहेस ज्यावर एक गवतही उगवू शकत नाही। असे हृदयद्रावक शब्द बोलून तिचा नवरा रागाने स्वयंपाकघरात गेला आणि त्याने फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली काढली आणि प्यायला सुरुवात केली। इकडे प्रीतीचे डोळे भरून आले तेव्हा तिचा नवरा ओरडला, तू इथे जेवण बनवायला येशील की मी तिथे येऊन तुला 2-3 कानाखाली ओढू? तू फक्त एक जेवण बनवण्याचं काम करतेस, तुला दुसरे काही जमणार नाही। तुला विनाकारण घरात ठेवून माझ्या पैशांची नासाडी होत आहे। प्रीतीची सासूही तिला शिव्या देऊ लागली आणि म्हणाली, हो बेटा, सगळ्यात आधी तर ती वांज आहे, वरून ही एक नंबरची आळशी बाई आहे। मी म्हणते की अशा सुनेला घरातून हाकलून द्यायला हवं, म्हणजे मी तुझे पुन्हा लग्न करू शकेन। सासूने आणि नवऱ्याने फटकारल्यानंतरही प्रीती काहीच बोलली नाही। जर तिने तोंड उघडले असते तर हे लोक आपले काही वाईट करतील अशी भीती तिला वाटत होती। तिने मनात ठरवले होते की आता इथे राहायचे नाही। सुरुवातीला तिला वाटले की फक्त तिची सासूच वाईट आहे, जी तिला सतत टोमणे मारत असते, तिचा छळ करत असते, पण आता तर तिचा नवराही तिला वांज म्हणू लागला होता। मग आता या घरात राहून ती काय करणार? तिने आपले अश्रू पुसले आणि मनात निश्चय केला की आता या घरात राहायचे नाही। तिने तिचा फोन उचलला आणि तिचा भाऊ संदीपला फोन करू लागली। तेवढ्यात तिचा नवरा खोलीत आला। तिला कॉल करताना पाहून त्याने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि संदीपचा नंबर बघताच त्याने प्रीतीला जोरात थप्पड मारली आणि म्हणाला, नालायक बाई, काय करतेस? भावाला फोन करत होतीस का? सावध राहा, घरातील बाबी बाहेरच्या कुणासमोर बोललीस तर मी आज थेट सांगतोय की शांतपणे हे घर सोड, मी तुला घटस्फोट देईन। यावर प्रीती रागाने म्हणाली की मला घटस्फोट देणं इतकं सोपं नाही। मी या घराला इतकी वर्ष दिली आहेत, मी तुम्हा सर्वांना चांगलाच धडा शिकवेन। त्यानंतर बराच वेळ घरातून भांडणाचे आवाज येत होते। या दरम्यान इकडे प्रीतीचा भाऊ संदीपला रात्रभर झोप लागली नाही। त्याला सतत अस्वस्थ वाटत होते। त्याला त्याच्या बहिणीची काळजी वाटत होती। तो रात्रभर कूस बदलत राहिला। सकाळी त्याने बहिणीला फोन केला, मात्र तिने फोन उचलला नाही। त्याला वाटले की ती घरची कामे करत असावी, त्यामुळे त्याने दुपारी पुन्हा फोन केला। तेव्हा त्याच्या जिजूने फोन उचलला आणि प्रीती अंघोळ करत असल्याचे सांगितले। आता संदीपला काळजी वाटू लागली आणि बघता बघता 2 दिवस निघून गेले। संदीप त्याच्या बहिणीशी बोलायचा प्रयत्न करत होता, पण जेव्हा तो फोन करायचा तेव्हा प्रीतीचा नवरा फोन उचलायचा आणि सांगायचा की ती किचनमध्ये आहे, कधी फोन उचलला की बाथरूममध्ये आहे असं म्हणायचा। असेच 3 दिवस उलटून गेले आणि संदीप त्याच्या बहिणीशी बोलू शकला नाही। तो खूप अस्वस्थ झाला। संदीपच्या आईवडिलांचे 2 वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते। संदीप एकटाच राहत होता आणि त्याच्या बहिणीशिवाय या जगात कोणीही नव्हते। त्याच्या बहिणीने काकूंना संदीपसाठी चांगली मुलगी शोधायला सांगितली होती, जेणेकरून संदीप लवकर सेटल होईल। सर्व काही व्यवस्थित चालले होते। संदीपही लग्नाचा विचार करत होता, जेणेकरून त्याला एकटे राहावे लागणार नाही। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला आपली बहीण प्रीती थोडी हरवल्यासारखी वाटत होती, पण त्याला समजू शकले नाही की काय प्रकरण आहे। पण शेवटच्या वेळी तो तिच्याशी बोलला होता तेव्हा ती खूप आनंदी होती, कारण तिच्या लग्नाचा वाढदिवस आठवडाभरात येत होता। तिने संदीपला पार्टीला यायला सांगितले होते। यावेळी तो आपल्या बहिणीला भेटला तर तिला तिच्या सासरच्या मंडळीकडून काही अडचण आहे का असे नक्कीच विचारणार असा विचार करत होता, कारण आजकाल ती खूपच उदास राहत होती। मात्र या दरम्यानच त्याच्या बहिणीशी संपर्क तुटला होता। आता त्याला ते सहन होत नव्हते। बहिणीला भेटण्यासाठी तो दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडून तिच्या सासरच्या घरी पोहोचला। तेथे जाऊन त्याने दरवाजा ठोठावला असता प्रीतीच्या सासूने दरवाजा उघडला। समोर संदीपला पाहून ती घाबरली आणि कर्कश आवाजात म्हणाली, अरे तू इथे कसा आलास? जेव्हा बघावं तेव्हा तू तोंड उचलून तुझ्या बहिणीच्या सासरी पोहोचून जातोस। तुम्ही लोक कसे आहात माहीत नाही, आमच्या घरी तर आम्ही मुलीच्या सासरच्या घरचे पाणी सुद्धा पित नाही। यावर संदीप तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला, आधी मला सांगा प्रीती कुठे आहे? आजकाल ती माझ्याशी फोनवर का बोलत नाहीये? हे ऐकून रुक्मिणीबाईंना मोठा धक्काच बसला। संदीप घरात शिरू लागला तेवढ्यात प्रीतीचा नवरा खोलीतून बाहेर आला आणि संदीपला पाहून थक्क झाला। संदीप म्हणू लागला, जिजू, माझी बहीण कुठे आहे? यावर प्रीतीचा नवरा संकोचून म्हणाला, मला काय माहीत, तुझी बहीण घरातून पळून गेली आहे, ती तुझ्याकडे गेली नाही? आता संदीप रागाने आपला संयम गमावून बसला आणि म्हणाला की मी जेव्हा कधी फोन करत असे तेव्हा तुम्ही नेहमी म्हणालात की ती किचनमध्ये आहे किंवा काही काम करत आहे। तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? माझी बहीण कधीपासून गायब आहे? तेव्हा त्याचा मेहुणा रागाने म्हणाला,
मग मी काय केले असते? मी माझी प्रतिष्ठा खराब केली असती का? मला वाटले की ती कदाचित तुझ्या घरी गेली असेल. तू फोन करायला सुरुवात केलीस तेव्हा मला समजले नाही. मी माझ्या पातळीवर तिचा शोध घेत आहे. मग प्रीतीच्या सासूबाईंनी तिचा दृष्टिकोन बदलला आणि म्हणाल्या, हे बघ, माझ्या सुनेने माझे दागिने चोरून पळ काढला आहे. जरी ती सापडली तरी मी पोलिसात तक्रार करून तुझ्या बहिणीला तुरुंगात पाठवेल. यावर संदीप आश्चर्याने म्हणाला, काहीही काय मूर्खासारखं बोलतायत तुम्ही लोक. माझी बहीण असे करेल या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास बसत नाही. यावर रुक्मिणीबाई तोंड वाकडं करून म्हणाल्या, जर तिची चूक नाही तर ती कुठे जाऊन चोरासारखी लपून बसली आहे. सून गेली 4 दिवस घरातून गायब आहे. आम्ही झोपलो होतो. ती केव्हा गेली ते आम्हाला काहीच माहीत नाही. पण माझे दागिने गायब आहेत. म्हणून मी म्हणत आहे की ती माझे दागिने घेऊन पळून गेली आहे. रुक्मिणीबाई खूप हुशारीने खोटे बोलत होती. संदीपने डोके धरले आणि विचार करू लागला की त्याची बहीण अशी कशी गायब झाली. त्या दिवशी तर मी तिच्याशी बोललो तेव्हा तर ती इतकी खुश होती की तिच्या लग्नाचा वाढदिवस पुढच्या आठवड्यात येत आहे. तिच्या बोलण्यातून ती असं काही करेल असं अजिबात वाटत नव्हतं. संदीपला समजत नव्हते की काय करावे. तो बराच वेळ डोकं धरून बसला. अचानक संदीपला समोर टेरेसवर बसवलेला कॅमेरा दिसला. तेवढं त्याच्या मनात एक कल्पना आली. त्यांनी तात्काळ पोलिसांकडे जाऊन सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ त्याला घेऊन शेजारचे घर गाठले. त्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेज तपासले तेव्हा सासूला धक्काच बसला. कारण प्रीतीला तिची सासू आणि तिचा नवरा तिला मारहाण करत घरातून बाहेर काढत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते. त्यावेळी प्रीतीच्या हातात काहीच नव्हते. तिला रिकाम्या हाताने मारहाण करून पळवून लावले. त्यानंतर ती कुठे गेली कोणालाच काहीच कळत नव्हते. आता प्रीतीचा शोध आणखी जोमाने सुरू झाला. पोलिसांनी प्रीतीचा नवरा आणि सासूला अटक केली होती. अखेर रात्रीपर्यंत अथक परिश्रम केल्यानंतर प्रीतीचा मृतदेह जंगलात सापडला. घरातून हाकलल्यानंतर प्रीती रस्त्यावर बेशुद्ध पडली होती आणि जंगली प्राण्यांनी तिला जंगलात ओढून नेल्याचे उघड झाले. प्रीतीच्या भावाला खूप मोठा धक्का बसला. आता या जगात त्याचे कोणीच नव्हते. आई वडील नसले तरी बहीण तरी आहे असे त्याला वाटायचे. पण आता तीही या जगात नव्हती. प्रीतीच्या नवऱ्याला आणि सासूला शिक्षा झाली पण त्याने प्रीती यातून परत येणार नव्हती. त्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्यानंतर प्रीतीच्या पतीने सांगितले की प्रीती लग्नाच्या 5 वर्षांनंतरही आई होऊ शकले नाही. चाचणी केल्यावर प्रीतीमध्ये कमतरता असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिने घर सोडावे म्हणून आम्ही तिचा छळ करू लागलो. त्या रात्री आम्ही तिला घराबाहेर हाकलून दिले. मला माहीत नाही त्यानंतर काय झाले. पण पोस्टमॉर्टम झाल्यावर समोर आलं की डोक्याला मार लागल्याने प्रीतीचा मृत्यू झाला आणि ती जखम तिच्या पती आणि सासूने मिळून केली. त्यामुळे त्या लोकांना कठोर शिक्षा झाली. प्रीतीच्या दोषींना शिक्षा झाली होती. पण आजही असे अनेक क्रूर लोक आहेत जे निष्पाप सुनेवर अत्याचार करतात आणि त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षाही मिळत नाही. अत्याचार सहन करणाऱ्यांनीच अशा लोकांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या गुन्ह्याची योग्य ती शिक्षा मिळू शकेल. यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.